नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. राज्यात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं 3000 जागा लढवून 1000 जागा जिंकल्या. निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार याद्यांमधील घोळ, महायुतीची आर्थिक ताकद याचा विचार करता काँग्रेसला चांगला कौल. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं नवी राजकीय समीकरणं. काही ठिकाणी नव्या समीकरणांचा स्वीकार तर काही ठिकाणी मतदारांनी समीकरणं नाकारली. आमदार सतेज पाटील यांच्या रणनीतीमुळे काँग्रेसला पेठवडगाव शिरोळमध्ये सत्ता. हातकणंगलेत सत्ता स्थापनेची संधी. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज घेतल्या 42 इच्छुकांच्या मुलाखती. उद्याही होणार मुलाखती. आणि कोल्हापुरातील प्रभाग 4च्या इच्छुक उमेदवार काजल कांबळेंच्या प्रचार पत्रकाचा वापर करत भाणामती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी नवी राजकीय समीकरणं तयार झाली. काही ठिकाणी मतदारांनी ही समीकरणं स्वीकारली तर काही ठिकाणी नाकारली. महायुतीनं ह्या निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली तर काँग्रेसनं स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून महायुतीला कडवं आव्हान दिलं. 2 डिसेंबरला मतदान झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी या निवडणुकीतून नवी राजकीय समीकरणं उदयाला आली. त्याची धमाकेदार सुरुवात झाली कागलमधून. कागलमध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य असणारे नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली अनपेक्षित युती सगळ्यांनाच धक्का देणारी ठरली. या युतीमुळं कागलची निवडणूक बिनविरोध होती की काय असं वाटत असतानाच माजी खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे सेना इथं लढणार असं जाहीर केलं. त्यांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ताकद दिली. पण नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांच्या युतीनं इथं नगराध्यक्षपदासह सर्व जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली. इथं महायुतीतच झालेली कुस्ती आणि विधानसभेला एकमेकांविरोधात टोकाचा संघर्ष केलेले नामदार मुश्रीफ आणि राजे यांच्या एकत्र येण्यानं समीकरणच बदलली. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरगुडमध्येही राजकीय समीकरणं बदलली. गुकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील आणि राजेखान जमादार नामदार हसन मुश्रीफांच्या गोटात सामील झाले तर प्रवीणसिंह पाटील यांनी नामदार मुश्रीफांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. या समीकरणामुळं इथं सुद्धा मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष बघायला मिळाला. पण कागलची लढत एकतर्फी जिंकणाऱ्या नामदार मुश्रीफांना भाजपच्या पाठबळावर शिंदे सेनेचे माजी खासदार संजय मंडलिकांनी रोखलं. मुरगुडमध्ये शिंदे सेना भाजपनं नगराध्यक्षपदासह सत्ता मिळवली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या भूमिकांमुळं चंदगडमध्येही महायुतीमधील मुख्य पक्ष भाजप विरोधात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजर्षी शाहू विकास आघाडी असा सामना रंगला. इथं चुरशीची लढत झाली असून भाजप शिंदेसेना आघाडीनं नगराध्यक्षपद आणि 8 जागा जिंकल्यात तर राजर्षी शाहू विकास आघाडीनं 8 जागा जिंकलेत. इथं विजयी झालेले अपक्ष अजिंक्य पिळणकर यांना आता महत्त्व आलंय. गडिंग्लजमध्ये नामदार हसन मुश्रीफ विरुद्ध इतर सर्व अशी लढत झाली. यामध्ये भाजप शिंदेसेना जनसुराज्यसोबत गेलेल्या जनता दलाला सत्ता गमवावी लागली. इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नगराध्यक्षपदासह 17 जागा जिंकलेल्या आहेत. आजऱ्यामध्ये ताराराणी आघाडी आणि काँग्रेस असा सामना झाला. इथं ताराराणी आघाडीनं बाजी मारली आहे. पन्हाळा नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती, परंतु अपक्षांनी मोठ बांधत जनसुराज्य पक्षासह मित्र पक्षांची दमछाक केली आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षानं इथं नगराध्यक्षपदासह सत्ता मिळवली असली तरी जनसुराज्य शक्ती आणि मित्रपक्षांच्या नगरसेवक पदाच्या 6 जागा बिनविरोध झाल्यानंतरही इथं निवडणुकीत 4 अपक्षांनी मिळवलेला विजय मात्र चर्चेचा विषय ठरलाय. कागल नगरपालिका निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू आघाडीच्या समरजितसिंह घाटगे यांच्या युतीनं नगराध्यक्षपदासह सर्व जागा जिंकलेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या सविता प्रताप माने या लोकनियुक्त नगराध्यक्षा ठरलेत. या निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाला एकही जागा मिळवता आली नाही. कागल नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजल्यापासून सावित्रीबाई फुले संकुलात सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांच्या युतीच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरू होती. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत मंत्री मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे गटाच्या सविता प्रताप माने यांना 14,789 मतं मिळाली. प्रतिस्पर्धी शिंदे गटाच्या उमेदवार युगंधरा घाटगे यांना 7,199 मतं मिळाली. सविता माने या 7,590 मतांनी विजयी झाल्या. नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर नूतन नगराध्यक्षा सविता माने यांनी कागलच्या जनतेचे आभार मानलेत. कार्यकाळात लोकांना अभिमान वाटेल असं कार्य करू अशी ग्वाही माने यांनी यावेळी दिली. पूर्ण कागलची जनता ज्यांनी मला इतक्या भरघोस लीडनं निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि त्यांनी मला निवडून देण्यासाठी जो विश्वास माझ्यावर दाखवला, मी प्रत्येक वेळेला प्रचाराच्या वेळेला पण सांगितलेलं होतं, इथून पुढच्या 5 वर्षामध्ये केव्हाही असं त्यांना गिल्ट फील होणार नाही आहे की आपण चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं, एका योग्य व्यक्तीला मतदान केलं असाच त्यांना नेहमी अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करेन. नगरपालिकेतील निवडणुकीचा विजय हा माननीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माननीय समरजितदादा घाटगे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू आघाडी यांचा हा विजय आहे. आणि आमची प्रतिमा घरोघरी पोचवण्यामध्ये भैयांचं आणि आमच्या अण्णांचं, माझे सासरे कैलासवासी अण्णा यांचं कार्य तरी पोचलेलं आहे, पण माझी प्रतिमा घरोघरी पोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या कष्टाला मिळालेला हा विजय आहे. या निवडणुकीत मुश्रीफ गटाचे नगरसेवक पदाचे अमित पिष्टे, प्रकाश गाडेकर, संगीता राजपूत, सुवर्णा पिष्टे, सुमन चंद्रकांत गवडी, अर्जुन नाईक, स्वरूपा सनी जकाते, सतीश घाटगे, रझिया असलम मुजावर, प्रवीण काळबर, पूनम मोरे, रंजना सनगर, मीना लोटे असे 9 उमेदवार विजयी झालेत. तर समरजित घाटगे गटाचे सुशांत कालेकर, मेघा माने, साधना पाटील, अरुण गुरव, जयवंत रावण, सारिका बारट, बाळासू माळी, दीपक मगर आणि उमेश सावंत यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडली आहे. या निकालानंतर नामदार मुश्रीफ आणि राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. कागलच्या राजकारणामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानं जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा रंगली होती. कागल परिषदेत दोघांना यश मिळालं असलं तरी मुरगुडमध्ये मात्र त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाच्या सुहासिनी देवी पाटील या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. तसंच या गटानं स्पष्ट बहुमतही मिळवलंय. मुरगुड नगरपालिकेसाठी आजवर मंडलिक आणि पाटील अशा 2 गटात अटीतटीनं निवडणुका होत आल्या. मात्र या निवडणुकीत मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष पाहायला मिळाला. इथं मंत्री मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील एकत्र आले. तर माजी खासदार संजय मंडलिक यांना माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची साथ मिळाल्यानं निवडणुकीत रंगत आली होती. मुरगुडकरांनी नामदार मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगेंच्या युतीला नाकारत माजी खासदार संजय मंडलिकांना ताकद दिली. या निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप युतीनं 16 जागा पटकावल्या, तर विरोधी मंत्री मुश्रीफ घाटगे यांच्या युतीला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तस्नीम जमादार यांचा 1,478 मतांनी पराभव केला. सुहासिनी पाटील यांना 5,193 तर तस्नीम जमादार यांना 3,715 मतं मिळाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
दरम्यान नगराध्यक्षपदासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांनी संधी दिली, या संधीचं सोनं करू असा विश्वास नूतन नगराध्यक्षा सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांनी व्यक्त केलाय. मुरगुडच्या जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला, म्हणजे माझ्या आणि माझ्या कुटुंबावर जो विश्वास दाखवला, त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे मुरगुडवासियांचे. आणि मुरगुडवासियांच्यासाठी मी 24 तास अवेलेबल असणार आहे आणि त्यांच्या सेवेसाठी मी उपलब्ध राहणार आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून उभे राहिलेले राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार हे 70 मतांनी, तर प्रभाग क्रमांक 8 मधून उभा असलेले शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके 100 मतांनी पराभूत झालेत. माजी नगराध्यक्ष जमादार यांच्या पत्नी तस्नीम जमादार नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या, मात्र त्यांचाही पराभव झालाय. लक्षवेधी ठरलेल्या पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत यादव आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्याताई पोळ या 2265 मतांनी विजयी झाल्या. पेठवडगावमध्ये विद्याताई पोळ यांच्या लाटेत सत्ताधारी वाहून गेले. या ठिकाणी यादव आघाडीनं नगरसेवक पदाच्या 15 जागा जिंकल्या, तर आमदार विनय कोरे यांच्या आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यांच्या जनसुराज्य पक्ष ताराराणी आघाडीला 5 जागांवर समाधान मानावं लागलं. पेठवडगाव नगरपालिकेसाठीची मतमोजणी मराठा समाज सांस्कृतिक मंदिरात करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षपदासह 21 जागांसाठी एकूण 10 टेबलावर अतिशय संथ गतीनं मतमोजणी सुरू होती. याबाबत माध्यम प्रतिनिधींसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. इथला संपूर्ण निकाल जाहीर व्हायला दुपारचे 1:30 वाजले. थेट नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीच्या विद्याताई पोळ आणि जनसुराज्य ताराराणी आघाडीच्या प्रवीता सालपे यांच्यात लढत झाली. यामध्ये विद्याताई पोळ यांनी 2265 मतांनी ही लढत एकतर्फी जिंकली. वडगावमध्ये विद्याताई पोळ यांच्या लाटेत सत्ताधारी वाहून गेले. या ठिकाणी यादव आघाडीनं नगरसेवक पदाच्या 15 जागा जिंकल्या, तर आमदार विनय कोरे यांच्या आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यांच्या जनसुराज्य पक्ष ताराराणी आघाडीला 5 जागांवर समाधान मानावं लागलं. यादव आघाडीतून सुरेखा महादेव अनुसे, धनश्री इंद्रजित पोळ, मिलिंद लमोवेल सनदी, निवास वसंत धनवडे, वर्षा सतीश पोवार, विशाल विजय वडगावे, रुपाली अभिजित माने, कल्पना सर्जेराव भोसले, अभिजित बाळासो गायकवाड, प्रवीण आप्पासाहेब पाटील, सुषमा बाबासाहेब पाटील, नीला जयसिंग जाधव, जवाहर बाजीराव सलगर, सुमन अशोक कोळी, गुरुप्रसाद दिलीपसिंह यादव हे विजयी झाले. तर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संतोष चव्हाण, राजश्री भोपळे, अजय थोरात आणि ताराराणी आघाडीचे अंजली थोरात, मोहनलाल माळी हे उमेदवार विजयी झाले. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हा कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील 81 प्रभागामधून लढण्यासाठी 61 जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यापैकी आज 42 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पक्षाच्या जिल्हा कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 प्रभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडं 61 जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यापैकी आज 42 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शहर अध्यक्ष गणेश जाधव, धनश्री जाधव, निरंजन कदम, चंद्रकांत सूर्यवंशी, राजवर्धन यादव, रुपाली बावडेकर, सादिक अत्तार, गणेश नलवडे यांच्यासह माजी नगरसेवक रमेश पोवार आणि पद्मजा तिवले यांचा समावेश आहे. एकूण 61 इच्छुक उमेदवारांपैकी 42 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती उद्या घेण्यात येणार आहेत. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात गर्दी केली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, शहराध्यक्ष के पोवार, बाजीराव खाडे, अनिल घाटगे, पद्मजा तिवले यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिवशाहू विकास आघाडीनं नगराध्यक्षपदासह 16 जागांवर विजय मिळवलाय. आमदार राजेंद्र पाटील येड्रावकरांच्या राजर्षी शाहू आघाडीला 3 जागावर समाधान मानावं लागलं. 2 अपक्ष उमेदवारांनीही या ठिकाणी बाजी मारली आहे.
जनस्वराज्यचे आमदार अशोकराव माने यांना इथं मोठा धक्का बसलाय. त्यांचे पुत्र आणि सुनबाई या ठिकाणी पराभूत झालेत. निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ नगरपालिकेसाठीची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, गणपतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, यादव गटाचे पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवशाहू आघाडी विरुद्ध आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू विकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत झाली. भाजप ताराराणी आघाडीही या ठिकाणी निवडणुकीत उतरली होती. निकालात भाजपा ताराराणी आघाडी 3ऱ्या क्रमांकावर राहिली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवशाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. नगराध्यक्ष पदासाठीच्या 3ऱ्या फेरीअखेर शिवशाहूची आघाडी कायम राहिली. मतमोजणी अखेर या आघाडीच्या योगिता कांबळे या 5,937 इतक्या मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या. तर नगरसेवक पदाचे 15 उमेदवार विजयी झाले. शिवशाहू आघाडीच्या नगरसेवक पदाच्या विजयी उमेदवारांमध्ये पृथ्वीराज सिंह यादव, विदुला यादव, उल्हास आवळे, अनिता संकपाळ, राहुल कोळी, विजय आर्गे, रेखा कोरे, दीपाली फल्ले, शरद मोरे, दीपक भाट, कल्पना काळे, अनुराधा गुरव, सुवर्णा कांबळे, ओंकार माने गावडे यांचाही समावेश आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या विजयी उमेदवारांमध्ये शिवानी कांबळे, अमर शिंदे, अमरसिंह पाटील यांचा समावेश आहे. श्वेता संतोष जाधव आणि शाहू कोळी या अपक्ष उमेदवारांनीही विजय मिळवलाय. निकालानंतर शिवशाहू विकास आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. या आपल्या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून अगदी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. शिरोळच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास आम्ही निश्चित सार करेन. आमच्यासाठी ज्यांनी मत मागितले किंवा आमचे उमेदवार मत मागा त्यांच्याकडे गेलेत त्या मतदारांना पश्चाताप करायची वेळ येणार नाही एवढं निश्चित मी या ठिकाणी सांगेन. ज्यानं कोणी मत मागितले आमच्यासाठी त्याला माणसं म्हणणार की आम्ही दिलं मत सतमार्गी लागला असं म्हणतील. आणि शिरोळ आम्ही कुटुंब समजतोय त्यामुळे सगळ्यांना बरोबर विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही कारभार करू, गावचा कारभार करू. कारभार करत असतानाच या निवडणुकीमध्ये आम्हाला जिल्ह्याचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब असतील, शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब असतील, गणपतराव पाटील दादा असतील, आमचे नेते अनिलराव यादव साहेब असतील, दत्त कारखाने संचालक दरगू गावडे दादा असतील, त्याचप्रमाणे दुसरे संचालक मंजूर मिस्त्री असतील, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील असतील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई असतील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बीजे माने साहेब असतील, उदयराव जगदे असतील आणि अन्य नाव न सांगण्याच्या अटीवरती किंवा नाव न छापण्यात बऱ्याच मंडळींना आम्हाला ज्ञात अज्ञात मंडळी या ठिकाणी मदत केलेली आहे. कारण काही लोकांनी मला आमचं नाव सांगू नका सांगितलेलं तेव्हा सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो. या निवडणुकीत सत्तांतर झालं असून अमरसिंह माने पाटील यांना मोठा धक्का बसलाय. भाजप ताराराणी आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. जनस्वराज्यचे आमदार अशोकराव माने यांना सुनबाई ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका अरविंद माने मोठ्या फरकानं पराभूत झालेत. आमदार पुत्र नगरसेवक पदाचे उमेदवार अरविंद अशोकराव माने यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. गडिंग्लज नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतच कुस्ती रंगली. नामदार हसन मुश्रीफ एका बाजूला आणि भाजपसह जनता दल आणि मित्रपक्ष एका बाजूला अशी इथं लढत झाली. या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नगराध्यक्ष पदासह 18 जागा जिंकल्या. भाजप, जनता दल, जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या आघाडीला 5 जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीमधीलच घटक पक्ष एकमेकांसमोर उभं टाकल्याने गडिंग्लजमध्ये काय होणार याची उत्सुकता होती. निवडणूक पूर्व घडामोडीत जनता दल सेक्युलरसह भाजप, जनस्वराज्य आणि मित्रपक्ष एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आव्हान दिलं. नामदार हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने इथं मोठा विजय मिळवलाय. त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुर्बतमठ यांनी 12,350 मतं मिळवत लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 17 उमेदवारांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घातली आहे. जनता दल, भाजप, शिंदे सेना, जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या आघाडीला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलंय. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. जयसिंगपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय.
या आघाडीनं नगराध्यक्षपदासह 22 जागांवर यश मिळवलंय. संजय पाटील येड्रावकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकानं विजय मिळवला. शिरोळ तालुका विकास आघाडीनं 4 जागा जिंकल्या तर एका अपक्ष उमेदवारानंही इथं विजय मिळवलाय. जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीला माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिरोळ तालुका विकास आघाडीनं आव्हान दिलं होतं. पण राजर्षी शाहू विकास आघाडीनं बाजी मारली. या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील येड्रावकर 22,647 मतांनी विजयी झाले, तर या आघाडीचे नगरसेवक पदाचे 21 उमेदवार विजयी झाले. शिरोळ तालुका विकास आघाडीला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. लता दिलीप गडेकर या अपक्ष उमेदवार विजयी झालेत. निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी भाजपला सद्बुद्धी झाली असती तर शिरोळमध्येही महायुतीचा नगराध्यक्ष निवडून आला असता असा टोला लगावला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. पन्हाळा नगर परिषद निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षानं सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री प्रकाश पवार यांनी अपक्ष उमेदवार सुधा सुहास भगवान यांच्यावर 1072 मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत 4 अपक्षांनी बाजी मारली तर काही मातब्बरांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालाय. विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. पन्हाळा नगर परिषदेसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष, स्थानिक शाहू आघाडी, शिवशाहू आघाडी आणि भाजपा यांनी एकत्र येत आघाडी तयार केली. तर आघाडीच्या विरोधात अपक्षांनी मोट बांधली. नगरसेवक पदासाठी 20 उमेदवारांपैकी प्रतीक्षा वराळे, प्रियांका गवळी, सतीश भोसले, रामानंद पर्वत गोसावी, आशिफ मोकाशी, सखाराम काशीद हे बिनविरोध निवडून आले. उर्वरित 14 प्रभागांमध्ये एकूण 32 उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उरले होते. काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढती झाल्या. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री प्रकाश पवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्यात थेट नगराध्यक्षपदासाठी दुरंगी लढत झाली. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार जयश्री प्रकाश पवार यांना 1762 तर अपक्ष उमेदवार सुधा सुहास भगवान यांना 690 तर नोटाला 60 मतं मिळाली. जयश्री पवार यांनी 1072 इतक्या मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत 16 ठिकाणी जनसुराज्य भाजपा या स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर 4 ठिकाणी अपक्ष विजयी झाले. नगराध्यक्षपदासह 9 ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांनी तर शिवशाहू आघाडीनं 2, शाहू आघाडीनं 3, भाजपानं 2 जागांवर विजय मिळवला. अपक्षांनी 4 ठिकाणी यश संपादन केलंय. पन्हाळा नगर परिषदेत यावर्षी प्रथमच भाजपनं 2 जागा जिंकून नगर परिषदेत प्रवेश केलाय. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून माजी नगरसेवक रवींद्र धडेल, प्रभाग क्रमांक 8 मधून शरयू लाड यांना पराभव पत्करावा लागला. काही उमेदवारांचा 4 ते 10 मतांच्या फरकानं पराभव झालाय. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाच्या उधळणीत आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांची भेट घेतली. नूतन नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी किल्ले पन्हाळगडाच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट बनवणार असल्याचं सांगितलं. सर्वप्रथम डॉक्टर विनयरावजी कोरे सावकारांचे आणि सर्व पन्हाळवासियांचे आभार मानते. त्यानंतर जे पन्हाळ्याचं माझे कैलासशी रघुनाथ तोरसे काका आणि रवींद्र तोरसे तसेच प्रकाश पवार मामा यांनी जे आत्तापर्यंत प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली, त्याच पावलावर पाऊल ठेवून मी पुढे प्रामाणिकपणे पन्हाळ्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. आणि त्यात पहिला म्हणजे मी सर्वप्रथम पाण्याचा जो प्रश्न आहे तो हाती घेऊन आणि विजेचा जो प्रश्न आहे तो हाती घेऊन ते काम मी तडीस नेण्याचा प्रयत्न करेन. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, नायब तहसीलदार संजय वळवी आणि कर्मचाऱ्यांनी काम पाहिलं. कुरुंदवाडमध्ये सत्तांतर होऊन राजर्षी शाहू विकास आघाडीनं सत्ता मिळवली आहे. या ठिकाणी नगराध्यक्षपदासह 12 जागांवर
राजर्षी शाहू विकास आघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवलंय, तर काँग्रेसचे 8 उमेदवार विजयी झालेत. भाजपला या निवडणुकीत खातंही खोलता आलेलं नाही. कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीतील मतमोजणीला जिम्नाशील हॉलमध्ये सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. कुरुंदवाडमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडी, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली. यामध्ये नगराध्यक्षपदाच्या लढतीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मनीषा डांगे यांनी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांचा 2000 मतांनी पराभव केला. नगरसेवक पदासाठीच्या एकूण 20 जागांपैकी राजर्षी शाहू विकास आघाडीचे 12 उमेदवार विजयी झाले, तर काँग्रेसचे 8 उमेदवार विजयी झाले. नूतन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली. आमचे नेते शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला मिळालेली होती. पहिल्यापासूनच सगळी जनता माझ्या पाठीशी होती. सर्वच लहानापासून मोठ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला आणि जनतेनं खरोखर एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या बाजूनं कौल दिला. त्याबद्दल जनतेची मी मनापासून आभारी आहे, ऋणी राहीन मी त्यांची. मी जे जे सांगितलेलं आहे त्यातलं जितक्या जास्तीत जास्त जी वचनं दिलेली आहेत जनतेला मी हे करेन असं जे सांगितलेलं आहे ते यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करेन असा शब्द मी राजर्षी शाहू विकास आघाडीचे बाबासो कडाळे हे सर्वाधिक 832 मतांनी विजयी झाले, तर माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील अवघ्या 3 मतांनी विजयी झालेत. भाजपला या निवडणुकीत खातं खोलता आलेलं नाही. राजर्षी शाहू विकास आघाडीचे संगीता कर्नाळे, रमेश भुजुगडे, विमल पोमाजे, बाबासो उर्फ जय कडाळे, सुनंदा आलासे, जयश्री पाटील, अक्षय आलासे, जवाहर पाटील, वैभव उगळे, अलका मधाळे, दीपक गायकवाड, जुबेरिया गोलंदाज हे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये दीपक परीट, अलका पाटील, तानाजी आलासे, सुजाता जाधव, आयेशा बागवान, प्रदीप चव्हाण, विशाल पाटील, रुखसाना बागवान यांचा समावेश आहे. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथल्या पाणंद रस्त्याचा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. या वादावर पडदा पाडून 29 डिसेंबरपासून रस्त्याचं काम सुरू होणार होतं. मात्र काम सुरू होण्यापूर्वीच रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेताच्या बांधावर भानामतीचा प्रकार आढळून आल्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडं अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनांमधील वाढ चिंताजनक आहे. चांदेकरवाडीमध्ये असाच अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीला आलाय. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून चांदेकरवाडी गावातील काही शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रशासनातील हद्दीवरून पाणंद रस्त्याचा वाद सुरू होता. ग्रामपंचायत स्तरावर तोडगा निघाला नसल्यानं हा वाद राधानगरी तहसीलदारांपर्यंत गेला. तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. यावर प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे पाणंद रस्त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी प्रत्येकी 50% जमीन देण्याचा ठराव, ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांशी झालेली चर्चा तसंच तहसीलदारांनी दिलेला पूर्वीचा आदेश या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं अपील नामंजूर करत पाणंद रस्ता तातडीनं खुला करण्याचे आदेश दिले. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 29 डिसेंबर रोजी रस्त्याचं काम सुरू होणार होतं. मात्र काम सुरू होण्यापूर्वीच रस्त्याच्या बाजूला एका शेतकऱ्याच्या बांधावर भानामती करण्यात आल्याचं उघडकीला आलंय. बांधावर लिंबू आणि काळी बाहुली बांधण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या प्रकारामुळे प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा यामुळे गावात सुरू झाली आहे. भानामती करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही अज्ञात विघ्न संतोषी लोकांकडून केलं जात असल्याचं तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जयवंत खोत यांनी सांगितलंय. चांदेकरवाडी गावामध्ये वादग्रस्त पाणंद जे आहे त्या पाणंद रस्त्याचे काम प्रांतसाहेबांच्या आदेशानुसार 29 डिसेंबरला चालू होणार होते. पण त्याच्या आधीच 4 दिवस आधीच काही विघ्न संतोषी लोकांनी लिंबू बावल्या असे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे जे काम केलेलं आहे त्यामुळे गावातील सामाजिक व सलोख्याचे वातावरण जे आहे ते गढूळ होत करण्याचे काम
या विघ्न संतोषी लोकांनी केलेले आहे आणि अशा लोकांच्यावरती कठोरती योग्य कारवाई व्हावी, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. भानामती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. उचगाव ग्रामपंचायत हद्दीतील माने पार्क यादववाडी या ठिकाणी साकव बांधण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. या साकव कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उचगाव ग्रामपंचायत हद्दीतील माने पार्क यादववाडी इथं साकव बांधण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून विशेष घटक योजनेतून 60 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी सध्या असणारा साकव हा अरुंद आणि कमी उंचीचा आहे, त्यामुळं पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरतं. या नवीन साकवामुळं ही समस्या कायमची दूर होणार आहे. त्यामुळं भागातील नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांना धन्यवाद दिले. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेत उचगावमधील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच श्रीधर कदम, सदस्या वैजंती यादव, मयुरा चव्हाण, सुनीता चव्हाण, शिला मोरे, सदस्य अरविंद शिंदे, राहुल मोळे, उचगाव विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब यादव, सचिन गाताडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दत्ता यादव, मधुकर चौगले, कीर्ती मसुटे, संभाजी यादव, अजित माने, सूरज पाटील, अनिल दळवी, दर्शन अटकर, वैभव कांबळे, रोहित माने, शीतल शिंदे, राणी यादव, अनिल यादव, शामराव यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मणेरमळा ते महालक्ष्मी नगर दरम्यान विद्युत पोल उभारण्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी अतुल सुतार, गौरव देसाई, विजय घोडके, अजित माने यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळाचे पदाधिकारी, सदस्य, भागातील नागरिक उपस्थित होते. हुपरी नगर परिषदेवर महायुतीनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत पूर्ण बहुमतानं सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंगलराव माळगे यांनी 9,574 मतं मिळवत विजय संपादन केला. या निवडणुकीत भाजपनं 15, शिंदे सेनेनं 4 आणि मनसेनं 2 जागा जिंकलेल्या आहेत. हुपरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासह एकूण 21 जागांसाठी मतदान झालं होतं. इथं भाजप, शिंदे सेना यांची महायुती, मनसे आणि युवक क्रांती आघाडी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट अशी तिरंगी लढत झाली होती. आज सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. नगराध्यक्षपदाच्या लढतीत महायुतीचे उमेदवार मंगलराव माळगे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिले. 9,574 मतांनी ते विजयी झाले. महायुतीला नगरसेवक पदाच्या 19 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपचे गणेश वाईंगडे, नम्रता रणजित कांबळे, अमर माने, अमेय जाधव, भारती नायकवडे, रेवती मनोज पाटील, स्वप्नील हुपरीकर, अलका वाईंगडे, अण्णासो शेंडुरे, ऋतुजा गोंधळी, शीतल कांबळे, प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे, माधुरी मुधाळे, सागर माळी, संतोष वाळवेकर, शिंदेसेनेचे रुपाली अजित उगळे, संदीप आपटे, सोनाली जाधव, रोहित उर्फ गोपी शेटे यांचा समावेश आहे. मनसेच्या गीतांजली दौलतराव पाटील, सरिता कौदांडे या 2 महिला उमेदवार विजयी झाल्या. निकालानंतर प्रतिक्रिया देताना मंगलराव माळगे यांनी 5 वर्षात शहरातील प्रलंबित कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णावती पुतळा आहे, स्मारक आहे भव्यतेवर, ते अपूर्ण आहे, ते पूर्ण करायचं निश्चित केलेलं आहे. त्याचप्रमाणे जुन्या स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नावचं जे व्यापार संकुल 5 मजली ते उभं करायचं आहे, तो संकल्प सोडलेला आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदेची जी भव्य देवी इमारत आहे ती उभी करायची आहे. त्या सूर्या तलाव जो आहे तो सुशोभन करायचा आहे. त्याचप्रमाणे तिथं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा, स्मारक उभं करायचं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे स्मारक आहे ते स्मारकसुद्धा विकसित करायचं आहे, सुशोभन करायचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा जे बुद्धविहार आहे ते बुद्धविहार बांधायचं आहे. त्यानंतर पाण्याचा जो प्रश्न आहे तो 24 तास पाणी आलं पाहिजे उपरला, अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे. त्याचप्रमाणे निम्मे शहर
जे अजून सिटी सर्वे झालेलं नाही तो सिटी सर्वे पूर्ण करून घ्यायचा आहे. मनसेनं या निकालावर समाधानी नसल्याचं सांगत शहराच्या विकासासाठी आवाज उठवत राहू असं सांगितलं. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. रेल्वेचे भाडे वाढले. प्रत्येक किलोमीटरवर 1 ते 2 पैसे जास्त लागतील. 26 डिसेंबरपासून लागू होणार. राज्यातील 246 नगर परिषदांचे निकाल जाहीर. भाजप सर्वात मोठा पक्ष. शिंदेंची शिवसेना दुसऱ्या तर अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर. ठाकरेंचा उडाला धुवा. पुणे जिल्ह्याचा कारभार अजित पवार यांच्याकडेच. 17 पैकी 9 नगरपालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष. शिंदे गटाचे 4 तर भाजपचे 3 नगराध्यक्ष. नांदेडमध्ये लोकांनी घराणेशाहीला नाकारलं. एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव. तेच आकडे, त्याच मशीन, तेच सेटिंग, तोच पैसा. नगरपालिकांच्या निकालावर संजय राऊत यांचं भाष्य. शिवाजी विद्यापीठाची अधिसभा शनिवारी पार पडली. यामध्ये यापूर्वी झालेल्या अधिसभा बैठकीतील ठरावांच्या अंमलबजावणीसाठी आणि ताळेबंद लेखापरीक्षण अशा मुद्द्यांवरून अधिसभा सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. आधीच्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली. तब्बल 12 तास चाललेल्या या अधिसभेत 105 ठराव मांडण्यात आले. यापैकी 33 ठराव मान्य करत 72 ठराव अमान्य करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाची अधिसभा बैठक शनिवारी पार पडली. प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, तर कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव डॉक्टर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला कुलगुरू डॉक्टर गोसावी यांनी 15 मार्च 2025 ते 19 डिसेंबर 2025 पर्यंतचा आढावा घेतला. त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. सदस्या श्वेता परुळेकर यांनी विद्यापीठाकडे पहिल्या महिला कुलगुरू ज्योती जाधव यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन केलं. अधिसभेत एकूण 105 ठराव मांडण्यात आले. यातील 33 मान्य करण्यात आले तर 72 अमान्य करण्यात आले. चर्चेवेळी ॲडव्होकेट अभिषेक बिठारी यांनी आधीच्या अधिसभेतील मंजूर ठरावांची अंमलबजावणी का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित करत याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी केली. त्याचबरोबर 2 बैठकांमधील अंतर 8 महिन्यांपेक्षा अधिक असू नये असा नियम आहे. मात्र 9.5 महिन्यांनी ही बैठक होत असल्यानं ही बैठकच बेकायदेशीर असल्याचा आरोप मिठारी यांनी केला. डॉक्टर निवासराव वरेकर यांनी सेट पेपर फुटी प्रकरणी विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्यासाठी स्थगन प्रस्ताव सादर केला. मात्र याबाबत पुढील चर्चेत ठराव येणार असल्यानं अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारला. या चर्चेत प्रताप पाटील, श्वेता परुळेकर, विष्णू खाडे, श्रीनिवास गायकवाड, डॉक्टर घनश्याम दीक्षित, सुजित शेळके, मनोज गुजर आदी सदस्यांनी सहभाग घेतला. या सभेला आमदार सुधीर गाडगीळ, DYP ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डॉक्टर मंजिरी मोरे, डॉक्टर DN पाटील, BS सावंत, ज्ञानदेव काळे आदी उपस्थित होते. राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने जवळपास 3000 जागा लढवल्या होत्या. त्यात 1000 ठिकाणी विजय मिळालाय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना ही माहिती दिली. त्यांनी निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार यादीतील घोळ आणि महायुतीची आर्थिक ताकद याचा विचार करता सर्वसामान्य मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल चांगलाच आहे असं सांगितलंय. राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी या निवडणुकीत राज्यात 1000 ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवल्याचं सांगितलं. निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ,
मतदार यादीतील घोळ आणि महायुतीची आर्थिक ताकद या सगळ्याचा विचार करता सर्वसामान्य मतदारांनी काँग्रेसला चांगला कौल दिल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. 3000च्या वर जागा लढवल्या होत्या आणि आता जी प्राथमिक माहिती आलेली आहे तिथं 1001 जागा किमान काँग्रेसच्या निवडून महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि जवळजवळ 50च्या पुढं नगराध्यक्षपदाचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आलेले आहेत. एकूण निवडणूक बघितली तर निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार यादीतला घोळ, प्रचाराचा शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करण्याची मुभा आणि याची माहिती सत्ताधाऱ्यांना फक्त असणे, कारण की उपमुख्यमंत्री अजितदादांनी 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मतदानाच्या आधी 2 दिवस कदाचित मुदत वाढेल असं वक्तव्य केलं होतं. याची माहिती असणं आणि त्यांचं नियोजन त्या पद्धतीचं या ठिकाणी केलेलं आणि एका बाजूला महायुतीची प्रचंड आर्थिक ताकद आणि त्याच्याविरुद्ध सामान्य माणसं काँग्रेसमधून या ठिकाणी उभारले आणि त्यामुळं आम्हाला जे यश मिळालेलं आहे, निवडून आलेले आमच्या काँग्रेसच्या राज्यातल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीनं मिळून जवळपास 120 जागा लढवल्या होत्या. काँग्रेसला जवळपास 70 जागांवर विजय मिळालाय. एकीकडे महायुतीच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा असतानाही काँग्रेसला जिल्ह्यात चांगलं यश मिळाल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. महायुतीनं प्रशासनाचा, पोलीस यंत्रणेसह पैशाचा वापर करत यश मिळवलंय असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. च्या बाजूनं लागलेला आहे तो मॅन्डेट म्हणण्यापेक्षा दडपशाहीचा मॅन्डेट आहे, पैशाचा मॅन्डेट आहे, सरकारी यंत्रणेचा केलेला गैरवापर आहे, पोलीस यंत्रणेचा केलेला गैरवापर आहे. याच्यामुळं आलेलं थोडं यश या ठिकाणी आम्हाला दिसतंय. नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये तुलनेनं कमी मतदार असतात. महापालिका निवडणुकीत मतदारांची संख्या मोठी असते. त्यामुळे या निवडणूक निकालाचा महापालिका निवडणूक निकालावर कोणताही परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. महापालिका निवडणूक जाहीर झाली असली तरी अद्याप निवडणूक आयोगानं महापौर पदाचं आरक्षण काढलेलं नाही. त्यामुळं निवडणूक आयोगानं नियमावलीचं काटेकोरपणे पालन करून निवडणुका घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख मंडळींशी चर्चा झाली असून कुणाला किती जागा द्यायच्या याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून यावर लवकरच निर्णय होईल असंही आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. पत्रकार बैठकीला माजी उपमहापौर भूपाल शेट्टे, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये भानामतीचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीला आलाय. प्रभाग 4 मधील इच्छुक उमेदवार काजल कांबळे यांच्या प्रचारपत्रकावर हळद, कुंकू, टाचण्या आणि लिंबू टाकत भानामती करण्यात आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक निकालांची गडबड सुरू असताना कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये भानामतीचा प्रकार उघडकीला आलाय. प्रभाग क्रमांक 4 मधून कनाननगर परिसरात राहणाऱ्या काजल बाळासाहेब कांबळे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी प्रचार पत्रकांचं वाटप करत मतदारांच्या गाठीभेटीसुद्धा सुरू केलेत. दरम्यान आज काजल कांबळे यांच्या प्रचार पत्रकावर हळदी, कुंकू, लिंबू आणि टाचण्या असं साहित्य टाकून हे साहित्य शाहूपुरीतील चर्चजवळ ठेवण्यात आल्याचं उघडकीला आलंय. हा प्रकार आज सकाळी उघडकीला आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. कोल्हापुरातील रस्त्यांच्या कामात डांबर कमी वापरलं जातं असा आरोप नेहमीच प्रशासनावर होत असतो. पण सायबर चौकात आजचं दृश्य काही वेगळंच होतं. प्रशासनाचा अजब कारभार यावेळी पाहायला मिळाला. सायबर चौकात रस्त्याचं काम सुरू असून यावेळी फक्त डांबरच टाकण्यात आलंय. खडी टाकायला महापालिका प्रशासन विसरलं काय असा प्रश्न निर्माण झालाय. रस्त्यावर टाकलेल्या या डांबराचा पादचाऱ्यांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था प्रचंड दयनीय आहे. कोल्हापुरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था ही रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी आहे. रस्त्यांच्या समस्येमुळं कोल्हापूरकर प्रचंड त्रस्त आहेत. या रस्त्यांमुळं कोल्हापूर शहरात रोज किमान 2पेक्षा अधिक अपघात घडत आहेत. पण तरीही प्रशासनानं नेहमीच याकडं दुर्लक्ष केलंय. मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असले की तात्पुरती रस्त्यांची डागडुजी होते आणि पुन्हा 2 दिवसात रस्ते उखडलेले असतात. सध्या सायबर चौक हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरतोय.
या ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू असून आजचं दृश्य काही वेगळंच होतं. सायबर चौकातील रस्त्यावर खडी कमी आणि डांबरच जास्त ओतल्याचं दिसून आलं. महापालिका किंवा संबंधित ठेकेदार रस्त्यावर खडी टाकायला विसरले की काय असा प्रश्न निर्माण झालाय. अलीकडंच या ठिकाणी अनेक भीषण अपघात झाले असून हे डांबर वाहनधारक घसरू नये यासाठी टाकलंय का घसरावं म्हणून टाकलंय हे समजायला मार्गच नाही. डांबरामुळं वाहनचालकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित टूल्सनी अल्पावधीतच समाज जीवनावर मोठा प्रभाव टाकलाय. पण नव्या पिढीसमोर या बदलांचा विवेकी आणि संतुलित वापर करण्याचं आव्हान आहे, असं मत AI ट्रेनर आणि लेखक अतुल कहाते यांनी व्यक्त केलंय. ते कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेत बोलत होते. श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेचं आयोजन केलंय. 15 डिसेंबरपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेची 21 डिसेंबर म्हणजे आज सांगता होणार आहे. शनिवारी झालेल्या कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेत AI जैन झी आणि जन आंदोलने या विषयावर AI ट्रेनर आणि लेखक अतुल कहाते यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना अतुल कहाते यांनी इजिप्तमधील लोकउठावात फेसबुकनं निर्णायक भूमिका बजावल्याचं सांगितलं. हा प्रभाव लक्षात घेत अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात समाज माध्यमांचा रणनीतीपूर्वक वापर केला आणि जनमानसावर परिणाम साधण्यात ते यशस्वी ठरले. मात्र AI हे मानवी बुद्धीनं घडवलेलं तंत्र असल्यानं ते त्याला पुरवलेल्या माहितीच्या चौकटीतच काम करतं. त्यामुळं माहितीचा अर्थ बदलण्याची किंवा चुकीचे निष्कर्ष निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित टूल्सचा वापर विवेकी बुद्धीनं आणि संतुलितपणे करायला हवा असं आवाहन अतुल कहाते यांनी केलं. यावेळी अजय अकोळकर, स्वाती कोरी यांच्यासह श्रोते उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील आरळे गावात गाव माझा मी गावाचा या संकल्पनेतून साकार होत असलेलं ग्रामदैवत हनुमानाचं मंदिर परिसरातील ग्रामस्थांना ऊर्जा देणारं ठरतंय असं प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलंय. ते पन्हाळा तालुक्यातील आरळे गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिर भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील आरळे गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिरासाठी लोकवर्गणी, आमदार आणि खासदार फंडातून 1 कोटी रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या मंदिराचा भूमिपूजन समारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने आणि मान्यवरांच्या हस्ते पार पडला. ग्रामस्थांनी भूमिपूजना दिवशी मंदिर बांधकामासाठी 10 लाख रुपये लोकवर्गणी जमा करून एक वेगळा आदर्श घालून दिलाय. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी गाव माझा मी गावाचा या संकल्पनेतून साकार होत आरळे गावच्या ग्रामदैवताचं हनुमानाचं मंदिर परिसरातील ग्रामस्थांना ऊर्जा देणारं ठरणार असल्याचं सांगितलं. यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांनी मंदिरासाठी आमदार कोरे आणि खासदार धैर्यशील माने यांनी निधी उपलब्ध केल्यानं मंदिराचं काम तात्काळ सुरू झालं असून उर्वरित कामाकरिता दोघंही आरळे ग्रामस्थांच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, सरपंच रुपाली पाटील, माजी सरपंच संतोष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब पाटील, उज्ज्वला पायमल, शबाना मुल्ला, सपना कांबळे, बबन घाटगे, संतोष जगदाळे, तानाजी पायमल, महादेव रणसिंग, शिवाजी गायकवाड, उत्तम गायकवाड, चंद्रकांत महापुरे, ग्रामसेवक विश्वास पाटील, पोलीस पाटील शंकर मोरे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली गावातील शेतकरी प्रकाश बच्चे यांच्या शेतात शॉर्ट सर्किटनं आग लागली आहे. यावेळी 2 एकरातील 10 गुंठे ऊस शॉर्ट सर्किटनं जळून खाक झालाय. यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली गावातील शेतकरी प्रकाश बच्चे यांच्या शेतात सकाळी शॉर्ट सर्किट झाल्यानं ऊसाला आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच शेजारील शेतकरी असणारे शिवाजी पाटील आणि नितीन पाटील यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु आग वाढत चालल्यानं पाटील यांनी आरडाओरड केल्यानं परिसरातील रामचंद्र बच्चे, महेश बच्चे, विनोद पाटील, कृष्णात पाटील, धनाजी परीट, सुभाष गुरव, सागर बच्चे, प्रमोद पाटील, बाबासो मोरे आदी शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. शेजारील अनेक शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेतल्यानं पुढील अनर्थ टळला.
शेतकरी प्रकाश बच्चे यांचा 2 एकरातील सुमारे 10 गुंठे ऊस शॉर्ट सर्किटनं जळून खाक झालाय. यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं 3000 जागा लढवून 1000 जागा जिंकल्या. निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार याद्यांमधील घोळ, महायुतीची आर्थिक ताकद याचा विचार करता काँग्रेसला चांगला कौल. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं नवी राजकीय समीकरणं. काही ठिकाणी नव्या समीकरणांचा स्वीकार तर काही ठिकाणी मतदारांनी समीकरणं नाकारली. आमदार सतेज पाटील यांच्या रणनीतीमुळे काँग्रेसला पेठवडगाव शिरोळमध्ये सत्ता, हातकणंगलेत सत्ता स्थापनेची संधी. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज घेतल्या 42 इच्छुकांच्या मुलाखती. उद्याही होणार मुलाखती. आणि कोल्हापुरातील प्रभाग 4च्या इच्छुक उमेदवार काजल कांबळेंच्या प्रचार पत्रकाचा वापर करत भाणामती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.